बिहारची निवडणूक तोंडावर आहे. राहुल गांधी रस्त्यावर उतरून लोकांशी बोलतायत, गरिबांच्या झोपड्यांमध्ये, शेतकऱ्यांच्या शिवारात ते भेटी घेत आहेत आणि या दृश्यांनी लोकांच्या मनात एक जुनी आठवण दाटून येते. ती आठवण आहे 1977ची, जेव्हा इंदिरा गांधी पंतप्रधान नव्हत्या, पण त्या हत्तीवर बसून थेट बेलछीच्या जळालेल्या गावात पोहोचल्या होत्या. त्यांच्या एका भेटीनं इतिहास बदलला होता आणि कदाचित आजचा राजकारणाचा प्रवासही तसाच वळण घेऊ पाहतोय. जाणून घेऊयात त्या बेलछी नरसंहाराची कहाणी आणि इंदिरा गांधींचा तो हत्तीवरचा ऐतिहासिक दौरा, ज्याने भारतीय राजकारण बदलून गेलं होतं. नमस्कार, मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ. 1977 साल. आणीबाणी नुकतीच संपली होती. जनता पक्षाचं सरकार आलं होतं. देशात लोकशाही परतली असा जय जयकार सुरू झाला होता. पण त्या जय जयकाराच्या आवाजामागे बेलछी गावात नरसंहाराचं काळं पान लिहिलं जात होतं. 5 मे 1977. बिहारच्या पटना जिल्ह्यातलं एक छोटं गाव बेलछी. गावात कुर्मी जमीनदारांचा दबदबा, दलित पासवान समाज आणि सुनार समाज त्यांना कायम दाबून ठेवलं जात होतं. त्या दिवशी जातीय वैरानं पेट घेतला. हत्यारं घेऊन आलेल्या टोळ्यांनी दलितांचं गाव वेढून टाकलं. 8 पासवान आणि 3 सुनार समाजाचे लोक पकडले गेले. त्यांचे हातपाय बांधले गेले. कुणाला गोळ्या झाडल्या, कुणाला काठ्यानं ठेचून काढलं, तर कुणाला थेट झोपड्यांमध्ये कैद करून पेट्रोल टाकून जिवंत जाळलं, तर काहींना शेतात चिता करून त्यात टाकलं. तो क्षण म्हणजे गावभर नुसता धूर, ज्वाला आणि किंचाळ्या एवढंच होतं. माणसं जिवंत होरपळून मरत होती. गावात अक्षरशः मृत्यू फिरतोय असं वाटत होतं. त्या नरसंहारात 11 निरपराध लोकांचा बळी गेला. त्यांचा गुन्हा एवढाच होता, त्यांनी जमीनदारांच्या दडपशाही विरुद्ध आवाज उठवला होता. पण या सगळ्यात भयानक म्हणजे सरकार शांत होतं. पोलीस उशिरा पोहोचले होते. याच वेळी एक नाव पुन्हा पुढे आलं, इंदिरा गांधी. पंतप्रधान पदावरून खाली उतरलेल्या, पण अजून राजकारणात वजन असलेल्या. त्या बेलछीकडे निघाल्या. पावसामुळे रस्ते चिखलात गेले होते. गाड्या अडकल्या होत्या. रेल्वे, बस काहीच शक्य नव्हतं. पण इंदिरा गांधी थांबल्या नाहीत. त्या पायी चालल्या, चिखलातून वाट काढली आणि शेवटी हत्तीवर बसून बेलछी गाव गाठलं. गावात पोहोचल्यावर त्यांनी जळालेल्या झोपड्यांमध्ये पाऊल ठेवलं. पीडित कुटुंबांच्या डोळ्यातले अश्रू पाहिले, त्यांचे हात धरले आणि स्वतःही रडल्या. तो प्रसंग देशभर गेला. लोकांना वाटलं इंदिरा अजून संपलेली नाही, हिच्यात अजून दम आहे. आणि खरी गोष्ट सांगायची तर बेलछीच्या राखेतूनच इंदिरा गांधींच्या राजकीय पुनरागमनाची ठिणगी पेटली. केवळ 2 वर्षात 1980 मध्ये पुन्हा त्या पंतप्रधान झाल्या. पण प्रश्न असा आहे की गुन्हेगारांचं काय झालं? न्यायालयीन लढाई सुरू झाली होती. 1982 मध्ये पटना उच्च न्यायालयानं निकाल दिला. 11 आरोपी दोषी ठरवण्यात आले. त्यातल्या 2 जणांना मृत्यूदंड आणि बाकी 9 जणांना आजीवन कारावास. 1983 मध्ये सर्वोच्च न्यायालयानेही हा निर्णय कायम ठेवला. काहींनी तुरुंगवास भोगला आणि काही पॅरोलवर बाहेर आले. पण पीडित कुटुंबांना वाटलं आमचं आयुष्य राखेत जळून गेलंय. न्याय मिळाला तरी जखमा आमच्या अजून भरलेल्या नाहीत. बेलछी नरसंहार हा केवळ एक गावाचा इतिहास नाहीये. तो दाखवतो जातीय द्वेष किती भयानक असतो. तो दाखवतो गरीब दलितांचं आयुष्य किती स्वस्त समजलं जातं. आणि तो दाखवतो एका राजकारण्याच्या एका भेटीनं संपूर्ण देशाच्या राजकारणाची दिशा कशी बदलली. बेलछी एक जिवंत नरसंहार आहे, एक हृदय पिळवटून टाकणारी वेदना आहे आणि एका नेत्याच्या पुनरागमनाची ठिणगी आहे. ही आहे बेलछीची खरी गोष्ट. मित्रांनो, या कथेतलं सत्य कधीच विसरता कामा नये, कारण जातीय द्वेष हा केवळ देशाची एकता बेचिराग करत असतो. ही कथा आपल्याला हे शिकवते. इंदिरा गांधीच्या राजकीय क्षेत्रातील पुनरागमनाची कथा म्हणजे बेलछीची कथा आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा. आवडला असल्यास तो शेअर आणि लाईक करायला विसरू नका. कार्यारंभला अशाच स्टोरीजसाठी सबस्क्राईब करा.